जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलो आहे जुन्नरला आणि इथं आमचे मित्र आहेत सत्यवान घागरे सर। तर त्यांचा इथं एक छोटासा फार्म हाऊस आहे। 2 दिवसाची ट्रिप होती आमची ही जुन्नरची, ज्याच्यामध्ये आम्ही हटकेश्वर आणि निमगिरी आणि हनुमानगड या 3 ठिकाणी भेट देणार होतो। तर सर म्हटले की आमच्या एकदा फार्म हाऊसवरती राहून पहा। आळे फाट्याच्या तिथं आलो ना आपण, तर आळे फाट्यापासून एक 3 ते 4 किलोमीटर त्यांचं फार्म हाऊस आहे। तर आपण आहे तिथं फार्म हाऊसच्या शेजारी आपण, हा फार्म हाऊस आहे त्यांचा छोटासा। तर आता मी तुम्हाला थोडक्यात तो दाखवतो। छान आहे, खूप सुंदर आहे। एक 700 ते 800 रुपये पर डे आहेत त्याचे आणि मस्त आहे, सुविधा चांगली आहे, जेवणाची पण सोय खूप चांगली आहे, पाणी वगैरे दिसलेली आहे, सगळं आहे आपल्याला सोय। तर आपण फार्म हाऊस पाहूयात। तर मधमाशांमध्ये 3 जाती असतात, म्हणजे जाती म्हणतात ना, कास्ट म्हणतात त्यांच्या कामकरी कुटुंबामध्ये। कामकरी आपल्या कसं आई वडील किंवा आपण असं म्हणतो, तसं यांच्यामध्ये कामकरी मधमाशा, हे सगळ्या कामकरी मधमाशा आहेत। त्याच्यानंतर राणी माशी, जी घराची एक म्हणजे एका पेटीमध्ये एकच राणी माशी मी तुम्हाला दाखवते आता कोणती। तर ह्या सगळ्या कामकरी मधमाशा आहे, नावातच अर्थ आहे त्यांचं काम काय, बाहेरनं खाद्य गोळा करून आणणं, पाणी गोळा करून आणणं, मध गोळा करून आणणं, त्याच्यानंतर मध वरती साठवणं, बाहेर खायला आणायला जाते। बाहेर गेलो प्लॉटमध्ये जरी 1000 पेट्या जरी असल्या ना, तरी ज्या मधमाशा नाही त्यांना सांगितलं म्हटलं कारण असते, कारण की प्रत्येक राणीला एक वास असतो, त्या वासामुळे त्या मधमाशा आपण जसं घराच्या बाहेर जाताना आपल्या मोठ्या सांगू जातो की आम्ही घरातून बाहेर चाललो आता, तसं त्या सुद्धा राणीच्या जवळ जातात आणि त्या राणीचा वास त्यांच्या अंगाला लागतो आणि मग त्या बाहेर जातात। पण त्या 20 ते 25 मिनिटात आतमध्ये यायला पाहिजे। जर त्यांच्या अंगाचा वास गेला तर गेटवरती जे सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात, 21 दिवस झालेले असतात ना, ते सिक्युरिटी गार्ड असतात, त्यांचे पंख कापून टाकतात, म्हणून वेळेत जायचं, वेळेत यायचं, त्यामुळे ते वेळेत जातात। मोठा करतात काय सगळं? हो, सगळं करतात माणसापेक्षा हुशार आणि प्रत्येक आता ह्या प्रत्येक याचं एज वेगवेगळं आहे। याच्यात जेवढा वर्कर्स बी आहेत ना, प्रत्येकाचं एज वेगळं आहे। म्हणजे जन्माला आल्यापासून हे काम करतात, पहिल्या दिवशी काय काम करतात, स्वतःची घर साफ करतात। म्हणजे प्रत्येकाचं डिवायडेशन आहे, वर्क डिवायडेशन। 21 दिवस इंडोर ड्युटी करतात आणि 21 दिवसानंतर आउटडोर ड्युटी करतात, असं असतं। कंप्लीट 21 दिवस त्यांनी घरातली सगळी कामं तर पाणी आणणं, व्यवस्थित लावणं, हे सगळं। आणि ह्या वरच्या भागामध्ये सगळ्या मध असतं, वरच्या भागामध्ये मध असतं आणि खाली सगळे 50 आपल्याला करून दिले ना, तुम्हाला साइड बाय साइड एक दाखवतो। आणि आता माझ्याकडे 5 आहे, तर 125 किलो अंदाजे याच्यात निघेल आता मध आपल्याला। पुण्यावरनं आपण नाशिकला जातो ना, त्यावेळेस आळे फाट्यावरनं आपल्याला पहिला लेफ्ट घ्यायचा आणि एक 200 मीटरवरती आपण परत एक पहिला राईट घ्यायचा आणि तिथून सरळ एक 2-3 किलोमीटर आलो ना, तर ह्या अशा रोडनी येतो आपण। आणि हा इथं समोर त्यांचा फार्म हाऊस आहे। इथं वरती आहे ना, हे समोर जे दिसते ना, इथं वरती हे त्यांच्या जागृत देवीचं देवस्थान आहे। आणि हे पहा, हे त्यांच्या इथं कामाला आलेत ते, आता दूध टाकून आलेत ते। तर थोडक्यात आपण त्यांचा फार्म हाऊस आहे, बाई त्यांची जागा आहे मोकळी आणि इथं पलीकडे त्यांचं शेततळ आहे। हा सेल्फी पॉईंट। सर फोटोग्राफी डिपार्टमेंटमध्ये कामाला असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची खूप आवड आहे, त्यामुळे त्यांनी छान केलं आहे बघा। इथं तुम्ही उभं राहून तुमचं सेल्फीसुद्धा काढू शकता, खूप छान बनवले पहा हे चित्र, मस्त आहे, खूप आवडलं मला हे। आणि इथून एंट्री केल्यानंतर ही त्यांची रूम आहे आणि याच्या समोरच त्यांचं हे शेत आहे आणि हे
गुलाबाच्या फुलाचं शेत आहे त्यांचं, बरंच मोठं आहे. छान आहे, गुलाबाच्या फुलांची शेती आहे त्यांची. आणि आतमध्ये जाऊन पाहूयात आता आपण रूम. आता काकांचा मुलगा आहे, हे बघा. कॅमेरे आहेत त्यांचे, तर CCTV कॅमेरा लावलेत त्यांनी. हे बघा, आतमध्ये सुद्धा छान डिझाईन केली त्यांनी, आवड आहे त्यांना खूप. मोठी रूम आहे बरीच. हे बघा, शेततळ, खूप मोठं तळ आहे हे, खूप मोठं तळ बांधले त्यांनी. आणि इथं वरती अजून एक त्यांचं देवस्थान आहे देवीचं इथं. आणि इथं वरती डोंगरावरती बघा, इथे केवढं मोठं आहे. मागं फेकायचं असतं तो. उचलून असा इथनं फेकायचं असतं. लय मोठं त्याला लय पहिल्यांदा. तो बारीक तर त्याला ताकद लावतो. हे आपले सत्यवान सरांच्या इथलं मंदिर, वरचं डोंगरावरचं. आई कळमजाईचं गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती छान आहे. मध्ये पुरातन मंदिर आहे. मातेची प्रसन्न अशी सुंदर अशी मूर्ती. हे बघा, हे कळमजाईचं आहे ना, हे सरांचं ग्रामदैवत मंदिर आहे, सत्यवान सरांचं. आणि इथं बघा तुम्हाला शेततळ दिसते पाण्याला. इथे सरांचे घर, समोर त्यांची ती बाग. आणि हे एक मंदिर आहे त्यांचं अजून वरती डोंगरावरती. हे त्यांचं कुलदैवतच आहे देवीचं. आणि हे ग्रामदेवीचं आहे. ह्या मंदिरामध्ये गेलो होतो आताच आपण, कमळदाईच्या. आणि आता या डोंगराच्या ह्या मंदिरामध्ये आलो आपण. ह्या पायऱ्यावरती चढून जायचं आपल्याला.
अरे ते काढून इकडं आणि मंदिर बांधलं